चांगुलपणाचं बक्षीस. एका गावात छोटा अर्जुन नावाचा मुलगा राहत होता. तो खूप प्रेमळ, मदतीसाठी सदैव तयार आणि प्रामाणिक होता. गावातले सगळे लोक त्याला खूप प्रेम करत होते. त्याचं एक स्वप्न होतं, शाळेत प्रथम क्रमांक मिळवायचा आणि आईबाबांचं नाव उज्ज्वल करायचं. एक दिवस शाळेत परीक्षा होती. सगळे मुलं तयारीत होती. पण अर्जुनचा मित्र रामू आजारी पडला होता. त्याला अभ्यास करता आला नव्हता. अर्जुनला हे समजल्यावर तो आपल्या अभ्यासाच्या वेळेतून थोडा वेळ काढून रामूला शिकवायला गेला. आईने विचारलं, बाळा, तू तुझा अभ्यास का नाही करत? अर्जुन म्हणाला, आई, रामूला कोणीतरी मदत केली नाही तर तो नापास होईल. मी थोडा वेळ त्याला शिकवतो, मग माझाही अभ्यास करीन. आईने त्याचं कौतुक केलं आणि त्याला आशीर्वाद दिला. परीक्षेचा दिवस आला. अर्जुन आणि रामू दोघांनीही परीक्षेत चांगलं लिहिलं. निकाल लागला. अर्जुन दुसऱ्या क्रमांकावर आला, पण रामू पास झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. शिक्षकांनी सगळ्यांसमोर अर्जुनचं कौतुक केलं. ते म्हणाले, अर्जुनने फक्त अभ्यासातच नव्हे तर माणुसकीतही प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्या दिवशी अर्जुनला समजलं, चांगुलपणाचं खरं बक्षीस दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू असतं. या गोष्टीतून शिकवण, इतरांना मदत करणे, प्रेम आणि माणुसकी दाखवणे हे खऱ्या अर्थाने यशाचं आणि आनंदाचं गमक असतं.